लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी असणार आहे, कारण जिल्हा परिषद अंतर्गत आता फ्रीमध्ये अर्थातच मोफत शिलाई मशीन योजना आणि ज्यासाठी आता अर्ज प्रक्रिया देखील सुरू आहे। यामध्ये तुम्हाला 90% अनुदानावर शिलाई मशीन मिळणार आहे आणि यासाठी दिनांक 31 जुलै 2025 पर्यंत तुम्ही तुमचे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकणार आहात। आता याची अर्ज करण्याची प्रक्रिया काय असणार आहे, पात्रता काय असणार आहे, नक्की कोणत्या महिलांना ही शिलाई मशीन मिळणार आहे याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असल्यास आपल्या हक्काच्या मराठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला व्हिडिओ सुरू करू। साठी तुम्ही तुमचे अर्ज कसे करायचे याबाबतची सविस्तर माहिती, पात्रता काय असणार आहे, ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने तुम्ही तुमचे अर्ज कसे करू शकता याबाबतची सविस्तर माहिती आपण घेऊया। यामध्ये बघा, ग्रामीण भागातील महिलांना विविध साहित्य पुरविणे या योजने अंतर्गत शिलाई मशीन करता करावयाचा अर्जाचा नमुना PDF डाउनलोड करून तुम्ही भरावी व संबंधित तालुका CDPO कार्यालयात भरून जमा करावी। ऑफलाईन पद्धतीने भरायचा असल्यास तुम्हाला जमा करावा लागणार आहे। ऑनलाईन तुम्ही केल्यानंतर तुम्हाला जमा देखील करावा लागत नसतो। तुम्हाला काय करायचंय, याची अर्ज करण्याची लिंक तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या पाहू शकता। डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला याची लिंक देणार आहे। तुम्हाला यावर काय करायचंय, ऑनलाईन अर्जवर क्लिक करायचं आहे। आता बघा, ऑनलाईन अर्ज क्लिक केल्यानंतर पॉपअप ओपन होईल आणि त्यानंतर तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे। आता या फॉर्म भरताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची यामध्ये शुल्क घेतली जाणार नाही। तुम्ही तुमचा फॉर्म अगदी काही मिनिटांमध्ये सबमिट करू शकता। यामध्ये तुम्हाला अगदी थोडक्यात माहिती भरून द्यायची आहे आणि हा अर्ज तुम्ही तुमच्या मोबाईल मधून किंवा कम्प्युटर मधून कधीही तुम्ही या ठिकाणी हा तुमचा अर्ज करू शकता। आता अर्ज करताना तुम्हाला सुरुवातीला काय करायचंय बघा, तर तुमच्या अर्जदाराचे जे संपूर्ण नाव असणार आहे, जे काही तुमचे नाव आहे ते नाव या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित पद्धतीने तुमचे टाकायचे आहे। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा जो काही पत्ता आहे, तुम्ही जिथे राहता तो पत्ता तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे। पत्ता टाकताना त्यामध्ये तुमचा पिन कोड देखील असावा, जेणेकरून तुम्हाला यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही। त्यानंतर तालुका, तुमचा जो काही जिल्हा असणार आहे त्या जिल्ह्यातील तुमचा जो तालुका आहे तो तालुका या ठिकाणी तुम्हाला निवडायचा आहे। ज्या तालुक्यामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही निवडाल त्या जिल्ह्यामधील तालुक्यांची नावे या ठिकाणी येतात। आता अर्जदार अनुसूचित जाती प्रवर्गातील आहे काय, अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातील अर्जदार आहे का, होय असल्यास होय, नाही असल्यास नाही तुम्ही या ठिकाणी करू शकता। त्यानंतर विशेष घटक योजना असल्यास जात नमूद करावी। आता या व्यतिरिक्त कोणतीही तुमची जात असल्यास या ठिकाणी तुम्ही जी काही जात आहे त्या जातीबाबत तुम्ही या ठिकाणी तुमची माहिती टाकायची आहे। खाली आल्यानंतर तुम्हाला इथे बघा जन्म तारीख विचारेल। जन्म तारखेमध्ये तुमची जी काही जन्म तारीख असणार आहे अर्जदाराची, ती जन्म तारीख या ठिकाणी तुम्ही टाकू शकता। जन्म तारीख टाकल्यानंतर खाली जे काही वय आहे ती वय देखील तुम्ही या ठिकाणी नमूद करायचे आहे। नंतर अर्जदाराचे शिक्षण काय झाले आहे, अर्जदार हा 8वी पास आहे, 10वी पास आहे, 12वी आहे किंवा ग्रॅज्युएशन आहे किंवा शिक्षण झालंच नाही, जी काही माहिती असणार आहे ती योग्य माहिती तुम्ही या ठिकाणी भरायची आहे। नंतर अर्जदार करणारी महिला, आता हा अर्ज महिलाच करू शकतात, त्यामुळे लक्षात घ्या ती महिला विधवा आहे का, परित्यक्ता आहे का किंवा निराधित आहे का। आता असल्यास तुम्हाला याचं प्रमाणपत्र देखील मागितलं जातं, त्यामुळे होय असल्यास होय म्हणा, नसल्यास तुम्ही या ठिकाणी नाही म्हणून तुम्ही तुमचं खाली येऊ शकता। आता अर्जदार महिलेच्या नावाने शेती आहे का, म्हणजे लक्षात घ्या पतीच्या नावाने शेती आहे का ते नाही सांगायचं, पण स्वतः जी अर्ज करणारी महिला आहे तिच्या नावावर शेती आहे का, असल्यास तुम्हाला या ठिकाणी होय म्हणायचं आहे, नसल्यास तुम्ही नाही म्हणू शकता। त्यानंतर खाली व्यवसाय, अर्ज करणाऱ्या महिलेचा व्यवसाय काय आहे हे देखील या ठिकाणी टाकायचं आहे, म्हणजे ती मोलमजुरी करतात का किंवा कुठे कंपनीमध्ये काम करतात किंवा गृहिणी आहेत, याबाबत जे काय असणार आहे ती माहिती तुम्ही या ठिकाणी घ्यायची टाकायची आहे। यापूर्वी लाभ घेतला आहे काय, हे एक अत्यंत महत्त्वाचं आहे, तुम्ही यापूर्वी शिलाई मशीन योजनेचा लाभ घेतला आहे काय। जर तुम्हाला याआधीच जिल्हा परिषद अंतर्गत शिलाई मशीन आली असल्यास तुम्हाला परत शिलाई मशीन दिली जात नाही, त्यामुळे तुम्ही एकदा त्याचा लाभ घेऊ शकता। होय असल्यास होय म्हणा, नसल्यास नाही म्हणा। कुटुंबाचे सर्व मिळून वार्षिक उत्पन्न किती, यासाठी तुम्हाला तहसीलदाराचा दाखला असतो, त्या दाखल्यावरती तुमच्या कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न किती आहे ते तुम्हाला या ठिकाणी टाकावे लागते आणि वार्षिक उत्पन्न तुम्ही या ठिकाणी भरू शकता। आता अर्जदार दारिद्र्य रेषेखालील गटात आहे काय, दारिद्र्य रेषेखालील गटात अर्जदार आहे का, महिला जी अर्ज करणारी आहे तिचे कुटुंब दारिद्र्य रेषेखालील गटामध्ये येते का, होय असल्यास होय म्हणा, नसल्यास नाही म्हणायचं। त्यानंतर
अर्जदार महिलेचा आधार कार्डचा क्रमांक या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे, जो काय असणार आहे 12 अंकी क्रमांक, तो क्रमांक तुम्ही या ठिकाणी टाका। खाली आल्यानंतर हे सर्वात महत्त्वाच्या गोष्टी आहेत बघा, बँकेचे नाव टाकताना यामध्ये कोड काय करायचं तुम्ही की जी महिला आहे त्या महिलेच्या आधार कार्डला लिंक असलेल्या बँक खात्याची माहिती द्यायची आहे, जेणेकरून अडचण येत नाही। डीबीटी द्वारे जे पैसे येणार आहेत त्याला तुम्हाला 90% जे अनुदान असणार आहे त्या अनुदानाला तुम्हाला अडचण येत नाही। खाते क्रमांक जो काय आहे तो व्यवस्थित टाकायचा, त्यानंतर बँकेचा जो काही IFSC कोड असणार आहे तो IFSC कोड या ठिकाणी व्यवस्थित टाका। नंतर दूरध्वनी क्रमांक म्हणजे काय बघा, या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर सरकार मान्य प्रशिक्षण केंद्र संस्थेचे महिलांना शिलाई मशीन प्रशिक्षणचे घेतल्याचे प्रमाणपत्र आहे का, CSC मार्फत असेल किंवा इतर ज्या प्रशिक्षण केंद्र आहेत त्यांच्या मार्फत बघा महिलांना शिलाई मशीन अंतर्गत प्रशिक्षण देण्यात आले होते, ते प्रशिक्षण तुम्ही केले आहे का, असल्यास हो म्हणा, नसल्यास नाही म्हणा। आणि काय करायचंय शेवटी तुम्हाला फक्त या ठिकाणी सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि तुमचा फॉर्म या ठिकाणी सबमिट होणार आहे। कुठलेही शुल्क लागणार नाही, कोणताही डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायची या ठिकाणी आवश्यकता नाही। आता ऑफलाईन पद्धतीने असल्यास कसं आहे बघा, या ठिकाणी का ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला शिलाई मशीन फॉर्म यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघा ही महिला व बाल कल्याण विभाग जिल्हा परिषद जालना अनुसूचित जाती उपाय योजना, लक्षात घ्या आता सन 2024-25 ग्रामीण भागातील अनुसूचित जाती महिलांना विविध साहित्य पुरवणे या योजने अंतर्गत शिलाई मशीन करता करावयाचा अर्जाचा नमुना। आता यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, या अर्जाची सगळ्यात आधी प्रिंट काढून घ्यायची आहे। या प्रिंट मध्ये जी माहिती तुम्ही ऑनलाईन फॉर्म मध्ये जी माहिती असणार आहे तीच तुम्हाला या ठिकाणी ऑफलाईन फॉर्म मध्ये भरायची आहे। फक्त तुम्हाला ऑफलाईन फॉर्म मध्ये काही कागदपत्र या ठिकाणी अपलोड करावी लागणार आहेत। यामध्ये तुम्ही काय करायचं आहे बघा, संपूर्ण पत्ता टाकायचा आहे, जे काही तुमची माहिती आहे ती माहिती टाकायची आहे। अनुसूचित जाती आणि जमाती या प्रवर्गातील महिलांनाच ही शिलाई मशीन मिळणार आहे। आणि जो मी तुम्हाला ऑनलाईन फॉर्म दाखवला किंवा जो आता ऑफलाईन फॉर्म असणार आहे तो जिल्हा परिषद जालना अंतर्गत आहे। तुमच्या जिल्ह्याबाबत तुम्हाला माहिती घ्यायची असल्यास तुम्हाला पंचायत समिती कार्यालयामध्ये जाऊन याची खात्री करावी लागणार आहे। यामध्ये डॉक्युमेंट कोणते कोणते आहेत ते बघा, रहिवासी प्रमाणपत्र आहे, उत्पन्नाचा दाखला आहे, त्यानंतर दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील असल्यास त्याचे प्रमाणपत्र असणार आहे, त्यानंतर योजनेचा लाभ न घेतल्याचे ग्रामपंचायतचे प्रमाणपत्र लागणार आहे, आधार लिंक बँक पासबुकची छायांकित प्रत म्हणजे झेरॉक्स लागणार आहे, आधार कार्डची झेरॉक्स लागणार आहे, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एकूण 1,20,000 पेक्षा कमी असावे। लक्षात घ्या अजून ही एक अट असणार आहे, 1,20,000 पेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातीलच महिला यामध्ये पात्र ठरणार आहे। त्यानंतर 10% रक्कम तुम्ही भरणार, याबाबत तुम्हाला एक हमीपत्र असते ते हमीपत्र द्यावे लागते। हे बघा रहिवासी प्रमाणपत्र असणार आहे, त्यामध्ये तुम्ही तुमची माहिती भरायची आहे, ग्रामसेवकाची सही व शिक्का घ्यायचा आहे, उत्पन्नाच्या प्रमाणपत्रावर तहसीलदार सही व शिक्का घ्यायचा आहे, योजनेचा लाभ न दिल्याचे प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्हाला ग्रामसेवकाचा सही व शिक्का घ्यायचा आहे। आणि शिलाई मशीन हस्तांतर न करण्याबाबत म्हणजेच की तुम्ही हे 10% जे पैसे भरणार आहेत त्याबाबत तुम्हाला या ठिकाणी एक तुमचे हमीपत्र द्यायचे आहे। आणि शेवटी तुम्हाला प्रमाणपत्रावर ग्रामसेवकाची सही व शिक्का घेऊन हा फॉर्म सबमिट करायचा आहे। त्यानंतर तुमची सर्व पडताळणी करून या ठिकाणी तुम्हाला फोटो लावून तुम्हाला शिलाई मशीन दिली जाणार आहे। त्यामुळे ही महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि अशाच माहितीसाठी आपल्या हक्काच्या मराठी चॅनलला सबस्क्राइब देखील करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।